कवितेच्या भावविश्वात पहिला नमस्कार देवाला आणि कवितेच्या मध्ये खरोखरच रस घेणाऱ्या सर्व रसिकांचं स्वागत. ग्रीष्माच्या उन्हाने आणि त्यातल्या गरमीने तप्त झालेल्या सगळ्या सृष्टीला मग हवासा वाटतो तो पावसाचा गारवा. आणि ह्या पावसात आपल्याला माहितीच आहे की सृष्टी किती हिरवीगार झालेली असते. सगळीकडे प्रसन्न वातावरण असतं. ग्रीष्माचा तापही संपलेला असतो. तेव्हा आता आपली एक कविता आपण अगदी छोटीशी बघूया. पावसामुळे तयार झालेल्या हिरव्या सृष्टीवरची. शीतल जलये अवनीवरती शतधारांनी अवकाशातून मृद्गंधाने गंधित झाले इथले अवघे तृषार्त जीवन. कडे कपारींमधून खळाळे निसर्ग वेडा सुंदर निर्जर. खट्याळ ओढा साथ देतसे शीळ घालतो अवखळ मंजुळ. डोंगर माथा चिंब भिसेहा सारी सृष्टी सचैल न्हाली. लाज बावऱ्या चेहऱ्यावरती खुलून दिसे ती नवीन व्हाळी. धुंद हवाही मद्द गारवा प्रीतीचा हा ध्यास नवा. अध्याय नवा अंकुर नवा हा गोजिरवाणा हुंकार नवा. धन्यवाद. पंचमहाभूतांनी बनलेल्या सृष्टीमध्ये त्या पंचमहाभूतांचे सुद्धा माणसांसारखे वेगवेगळे मूड्स असतात. त्या मूड्सबद्दल आपण पुढच्या 3 कवितांत बघूया.